विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. क्लास SY BSc कॉम्प्युटर सायन्स न्यूमेरिकल टेक्निक्स NEP 2025 सेमिस्टर 3. आजच्या लेक्चरला आपण न्यूटन रॅप्सन मेथड वर आधारित एक एक्झाम्पल बघतोय. हा न्यूटन रॅप्सन मेथड वर आधारित टाइप 1 आहे. एक्झाम्पल असे, कॉम्प्युट ए रूट ऑफ द इक्वेशन x² - 5x + 6 = 0 using Newton-Raphson method. Take x0 = 5. हा x0 म्हणजे इनिशियल रूट म्हणा. ओके, यामध्ये इनिशियल व्हॅल्यू ऑफ x दिलेली असते. ओके, हा एक टाइप आहे. मग आता सोल्युशनला सुरुवात करताना आपण काय करणार, हे जे दिलेली इक्वेशन आहे त्याला आपण fx म्हणणार. fx = x² - 5x + 6. मग f' म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला घ्यावं लागतं, म्हणून f' = x² चं डेरिव्हेटिव्ह 2x. हा 2 समोर येतो, 1 ने पॉवर कमी करतात, 2 - 1 म्हणजे पॉवर 1 राहणार, दॅट इज 2x. हा 5 तसाच राहील, म्हणजे -5 लिहिला, x चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून तो इथे लिहायची गरज नाही. हा तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे x ची टर्मच नाही, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणून इथे लिहिलं नाही. आता न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला काय आहे ते पण समजून घ्या. फॉर्म्युला असा आहे, xi + 1 = xi - f(xi) / f'(xi). ह्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला i दिसतोय ना, त्याची किंमत पहिल्यांदा 0 घ्यायची, मग दुसऱ्या इटरेशनला 1, असं आपल्याला पुढे पुढे जायचं असतं. जसं जसं आपण इटरेशन पुढे पुढे जाऊ तशी तशी आय ची किंमत पुढची घेत राहायची. आता पहिल्यांदा फर्स्ट इटरेशन मध्ये मी आय ची किंमत 0 घेणार, म्हणून फर्स्ट इटरेशन आय = 0. आता यामध्ये तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू ऑफ x पण दिलेली, ती घ्यायची. x0 = 5. ओके, म्हणजे फर्स्ट इटरेशन मध्ये आय = 0 आणि x0 = 5 मी घेतला. आता हा जो फॉर्म्युला आहे यामध्ये आय ची किंमत जर 0 घेतली तर काय होईल, 0 + 1 दॅट इज 1, xi म्हणजे 0 मायनस f(xi) म्हणजे f(x0) आणि f'(xi) म्हणजे f'(x0). ओके, आता आम्ही काय करणार माहिती का, हा x1 तर शोधून काढायचा आहे, x0 आम्हाला 5 दिलेला आहे, मायनस f(x0) म्हणजे मूळ फंक्शन मध्ये तुम्हाला जिथं जिथं x दिसणार तिथं तिथं तुम्ही x0 लिहिणार, आणि x0 ची किंमत तर 5 आहे, मग x0 चीच किंमत डायरेक्ट 5 आपण त्या फंक्शन मध्ये भरू. सेम डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा जिथं जिथं x आलाय तिथं तिथं x0 लिहायचा. x0 लिहायचा म्हणजे x0 ची डायरेक्ट किंमतच लिहायची. ओके, म्हणून x0 ची किंमत मी 5 लिहिली. हा मायनस जसं तसं आहे, किमती भरतोय फंक्शन मध्ये. x² म्हणजे 5 चा स्क्वेअर मायनस 5 × x म्हणजे 5 + 6 अपॉन, आता डेरिव्हेटिव्ह मध्ये किमती भरतो, x ची किंमत 5, सो 2, x ची किंमत 5 - 5. आता मित्रांनो, हे आम्हाला कॅल्सीच्या साहाय्याने डायरेक्ट सोडवायचं आहे. यामध्ये हा पार्ट असं काही करायचं नाही, डायरेक्ट हे सोडवून घ्यायचं. बघूया. तर मित्रांनो, हा कॅल्सी ऑन केला. पहिल्यांदा लिहितोय मी 5 मायनस कंसात लिहिणार 5 चा स्क्वेअर मायनस 5 × 5, x ची किंमत प्लस 6. हा झाला अंश म्हणजे f(x). कंस पूर्ण करा, मग भागिले म्हणा. ओके, परत आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे छेद लिहिताना कंसातल्या हा कंस 2 × 5 मायनस 5. ओके, कंस पूर्ण करा आणि मग उत्तर येतं बघा 3.8. ओके, म्हणून या इथं मी लिहिलं 3.8. म्हणजेच
x1 इज इक्वल टू आलं 3.8. सेकंड इटरेशन. आता आय ची किंमत बदलायची. मगाशी 0 घेतली होती, आता 1 घ्या. मगाशी इथं आपण x0 इज इक्वल टू 5 लिहिलं. आता आपल्याला x1 मिळालेला आहे म्हणून x1 3.8. न्यूटन रॅप्सन मेथडच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आय ची किंमत 1 जर ठेवली तर आय प्लस 1 म्हणजेच 1 प्लस 1 दॅट इज 2. एक्स आय म्हणजे 1, एफ ऑफ एक्स आय म्हणजे x1, एफ डॅश एक्स आय म्हणजे x1. म्हणजे मूळ फंक्शनमध्ये आता एक्स आय म्हणजे 3.8 फंक्शनमध्ये ठेवा, डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा 3.8 ठेवायचा. म्हणून x1 3.8 मायनस फंक्शनमध्ये 3.8 ठेवतोय म्हणजे 3.8 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3.8 प्लस 6. ही झाली अंशात किंमत भरून. आता छेदात म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्ये किंमत भरा. 2 इंटू 3.8 मायनस 5. हे सगळं कॅल्सीच्या साहाय्याने आपण आता सोडवणार आहोत. बघा 3.8 मायनस कंसात 3.8 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3.8 प्लस 6. कंस पूर्ण करा. इथं अंश कंप्लीट झाला. डिवायडेड बाय परत कंसात 2 इंटू 3.8 मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. दॅट विल गिव्ह यू 3.246153846. मित्रांनो 4 डेसिमल प्लेसेस फक्त आम्हाला बघायचे. 1 2 3 4. 5वी प्लेस जी आहे ती 5 आहे. 5 आहे मग हे सगळं ड्रॉप करा, याच्यात एक ऍड करा म्हणजे ते झालं 3.2462. ओके 3.2462. ही झाली x2 ची किंमत म्हणून मी ते लिहिलं x2 इज इक्वल टू 3.2462. आता थर्ड इटरेशन आम्हाला करायचं आहे. ओके यामध्ये आय इज इक्वल टू 2 घ्यायचा असतो आणि x2 इज इक्वल टू 3.2462 म्हणजे हे घ्यायचं असतं लेटेस्ट व्हॅल्यू. ओके मग फॉर्म्युला असा होता की एक्स आय प्लस 1. आय ची किंमत तर तू 2 घेतोय, 2 प्लस 1 इथे येणार 3 म्हणजे x3. हे एक्स आय म्हणजे x2 मायनस एफ ऑफ एक्स आय म्हणजे x2, एफ डॅश एक्स आय म्हणजे x2 इथे येणार. ओके हा x2 आहे त्याची किंमत आम्हाला मिळाली. मूळ फंक्शनमध्ये x2 लिहायचा आहे जिथं जिथं x2 लिहायचा म्हणजे हे लिहायचं आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा x2 च्या जागी हे 3.2462 लिहायचं. मग हे आपण कॅल्सीच्या साहाय्याने सोडवणार. ते इतकं येतं का ते बघणार. हे बघा मित्रांनो पहिल्यांदा 3.2462 मी लिहिला मग मायनस साइन देणार. आता अंश जो आहे तो पूर्ण अंश आपल्याला कंसात लिहायचा असतो म्हणून हा कंस केला. 3.2462 त्याचा स्क्वेअर करायचा, हा त्याचा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3.2462 प्लस 6. इथं अंशात किमती भरून झाल्या, कंस पूर्ण कर. मग डिवायडेड बाय, आता छेद लिहायचा ना, मग डिवायडेड बाय परत कंस कर. 2 इंटू 3.2462 मायनस 5 हा झाला छेद. कंस पूर्ण कर. तुम्हाला मिळते बघा 3.0406 फोर्थ प्लेस जर बघितलीच ना तू तर 1 2 3 4. आता याच्या पुढची फिफ्थ प्लेसला जर 5 पेक्षा लहान संख्या आहे तर हे सगळं ड्रॉप करा आणि याच्यात काहीही चेंज करू नका. म्हणून मी इथे लिहिलं 3.0406.
तर हे बघा, यात मी किमती भरल्या, याला कॅल्सीने सोडवलं, ते आलं 3.0406. याचा अर्थ x3 ची किंमत मला मिळाली 3.0406. दिस इज x3. आता आपण फोर्थ इटरेशनला सुरुवात करू. फोर्थ इटरेशन मध्ये आय ची किंमत 3 घ्यायची. x3 मगाशी जी काढली ती 3.0406 ही लिहिली. न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला आहे xi + 1. अहो आय म्हणजे 3 घेताय तुम्ही, मग 3 + 1 दॅट इज 4. इथे येणार x4, इथे xi म्हणजे x3 मायनस f ऑफ xi म्हणजे x3, f डॅश xi म्हणजे f डॅश x3. आता x3 च्या जागी तुम्ही ही किंमत लिहा. ओके, म्हणजे याच्या जागी आलं 3.0406 मायनस हे मूळ फंक्शन आहे, तिथं जिथं जिथं मला x दिसतोय तिथं तिथं मी 3.0406 लिहिलं प्लस 6 अपॉन डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याच्यात x च्या जागी मी 3.0406 लिहिलं. ओके, आता हे आपण कॅल्सीच्या साहाय्याने सोडवणार. 3.0406 मायनस कंसात 3.0406 त्याचा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3.0406 प्लस 6 कंस पूर्ण करा. ही झाली अंशात किंमत भरून. आता डिवायडेड बाय छेद लिहायचा आहे मला, म्हणून मी परत कंस लिहिला. 2 इंटू 3.0406 मायनस 5 कंस पूर्ण. हे येतं बघा 3.00152465. अहो आम्हाला 4 डेसिमल प्लेसेस पाहिजे. 1 2 3 4. ही 5वी 2 आहे. 2 जर आहे ती 5 पेक्षा लहान आहे, ते सगळं कट करा. म्हणजे लिहिल तुम्ही 3.0015 ओनली. हे बघा, ही किंमत लिहिली मी 3.0015. ही झाली x4 ची किंमत, म्हणून मी लिहिलं x4 इज इक्वल टू 3.0015. आता आपल्याला फिफ्थ इटरेशन घ्यायचं आहे. सो फिफ्थ इटरेशन, इथं आय ची किंमत 4 घ्यायची. आता x4 इज इक्वल टू 3.0015 घ्यायचंय. ओके, मग फॉर्म्युल्यात किमती जर भरल्या आय च्या जागी 4, तो आय प्लस 1 दॅट इज x5 इज इक्वल टू xi म्हणजे x4 मायनस f ऑफ xi म्हणजे x4, f डॅश xi म्हणजे x4 लिहिलं इथं. आता x4 म्हणजे या किमती जिथं जिथं x दिसेल तिथं तिथं ठेवायच्या आहेत, म्हणून याच्या जागी येणार 3.0015 मायनस मूळ फंक्शन मध्ये x4 ठेवायचा. x4 ठेवायचा म्हणजे हा ठेवायचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा x ची किंमत ही ठेवायची. आणि अशा रीतीने ह्याला जर आपण कॅल्सीच्या साहाय्याने सोडवलं तर काय मिळतं बघूया. 3.0015 मायनस कंसातल्या आता 3.0015 त्याचा स्क्वेअर करायचा आहे मायनस 5 इंटू 3.0015 प्लस 6 कंस पूर्ण डिवायडेड बाय, परत कंसात घ्यायचे 2 इंटू 3.0015 मायनस 5 कंस पूर्ण. ते येते बघा 3.00002243. फक्त 4 डेसिमल प्लेसेस बघा, 1 2 3 4 म्हणजे 3.0000. ओके,
इथं मी लिहिलं 3.0000 ही झाली x5 ची किंमत. म्हणून x5 मी लिहिलं 3.0000. आता लक्षात आलं का मित्रांनो तुमच्या, ही झाली x5 ची किंमत आणि त्याच्या पूर्वी ही झाली x4 ची किंमत. या दोन किमतीत तुम्ही पाहिलं तर खूप छोटासा फरक आहे, अगदी नगण्य. 3.00 आहे, 3.00 इथपर्यंत सेम आहे. 15 फक्त एक्स्ट्रा आहे, म्हणजे 0015 ही खूप लहान संख्या आहे. म्हणजे थोडक्यात हे आणि हे सिमिलर आहे, काही अंतर नाही असं आपण सांगू शकतो. आणि म्हणूनच इथं आपल्याला थांबायचं. तर आपण काय लिहिणार, वी ऑब्झर्व दॅट x4 अँड x5 आर नियरली इक्वल. ओके, हे असं लिहितात, इक्वल नाही लिहायचं, नियरली इक्वल. दॅट इज x4 अँड x5 आर नियरली इक्वल. सो वी स्टॉप हिअर. मग किमती पुढे काढायच्याच कशाला, हे जवळजवळ सारखेच आहे, म्हणजे तेच मिळत चाललं. तर वी स्टॉप हिअर. सो x5 इज इक्वल टू आलं 3.0000. अहो 3 पॉईंट नुसते झिरोच आहेत, याचा अर्थ 3 येते. दॅट इज x5 इज इक्वल टू 3. मग आपण लिहिणार रिक्वायर्ड रूट ऑफ द इक्वेशन x² मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 इज x इज इक्वल टू 3. तर अशा रीतीनं हा पहिला टाईप या इथं समाप्त होतो. या इक्वेशनचं रूट आम्हाला विचारलं होतं, ते आपण लिहिलं, x इज इक्वल टू 3 मिळालं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.